एखाद्या फसव्या धर्मगुरूला जर घाबरवायचं असेल, तर आपल्या ट्रेडिशनलमध्ये काही क्वेश्चन्स आहेत जे त्याला विचारायचे असतात. जसं की एक हिस्टॉरिक रेफरन्स आहे हा. एक इन्सिडेंट झालेला, ज्याच्यामध्ये एका राजाने एका गुरूला सांगितलं, की जर जग मोहमायाच आहे, तर हा समोरून येणारा हत्ती आहे, तो पण मायाच आहे ती पण एक. तर तू त्याच्यासमोर उभा राहा. आ, उभा का नाही राहत जर मायाच आहे ही सगळी तर? तर त्याला मी धरून उभं केलं त्या हत्तीच्या पाथमध्ये. हत्ती यायला लागला त्याच्याजवळ पळत-पळत. तर हा धर्मगुरू पळून गेला त्याच्यामधून. तर राजाने विचारलं, "अरे असं काय केलंस तू?" तर तो म्हणाला, "जसा ही हत्ती ही माया आहे, तसं मी इथून पळून गेलोय हे पण एक माया आहे. ह्याच्यात पण काही सत्य नाही आहे." हे त्याचा आन्सर आहे या ट्रिक क्वेशनचा. अजून करंट जगात जर विचारायचं झालं तर विचारू शकतो आपण, की जर कोणी पण थोडं पण आध्यात्मिक ज्ञान द्यायला लागलं मोहमायेबद्दल, तर म्हणू शकता ना तुम्ही, की जर पैसा तर सगळ्यात मोठी माया आहे. तर तुझा पैसा मला देऊन टाक सगळा, आणि ह्या मायेतून मुक्त हो, राईट? तर आणि तुझ्या भल्यासाठी मी तुझ्याकडून ही माया घ्यायला तयार आहे, असं म्हणू शकता तुम्ही. अ, तर त्याचं माझं आणि त्याच्यावर पण अजून एक ओशोचं वाक्य आहे, जे मला एकदम इम्पॉर्टंट वाटतं, की धर्मामध्ये ज्या गोष्टींना माया म्हणतात, ठीक आहे? जसं की भौतिक सुख आहे, महाल आहेत, पैसा आहे, गाड्या वगैरे. ज्या गोष्टीला माया म्हणलं जातं, त्याच्या इतकं सत्य काहीच वाटत नाही. म्हणजे तुम्ही जर आजूबाजूला बघितलं आणि तुमच्या नॅचरल इंट्युशनला जर तुम्ही फॉलो केलं, तर जितकं सत्य आहे ते, एक महाल जेवढं सुंदर वाटतो किंवा एक गाडी सुखकर वाटते किंवा पैसा हवा असतो, ते तर सगळ्यात मोठं फॅक्ट ऑफ द लाईफ जे वाटतं, ते धर्मगुरू म्हणतात की ही माया आहे. आणि जे धर्मगुरू जे शिकवत असतात की स्पिरिच्युअलिटी आणि देव, त्याच्या इतकं फेक काहीच नाही आहे असं वाटतं. पण ते असं धर्म सांगतो, धर्मग्रंथ गुरु वगैरे सांगतात की हे सत्य आहे. म्हणजे द मोस्ट फेक थिंग यू कॅन इमॅजिन, जे इमॅजिनेशनमध्येच आहे फक्त, त्याला सत्य म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा खरं काहीच नाही, की तुझ्यासमोर एक बिल्डिंग आहे, एक पैशाची गड्डी आहे, सगळं काही आहे. त्याच्या इतकं सत्य काही नाही, पण त्याला मोहमाया मानलं जातं. तर काय असं? तर त्याच्यावर माझा ॲनालिसिस असा आहे, की हे क्लासिफिकेशन चुकीचं आहे. आणि माया हा शब्द आला असणार आहे एखाद्या चांगल्या ह्याच्यातून आला आहे, ॲनालिसिसमधून आलेला आहे. बट समजण्यात चूक झाली आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. म्हणजे आता सपोज तुम्ही पैसे कमवताय, ते पैसे कमवायची इन्स्टिंक्ट आहे तुमच्यामध्ये. तर तो तुमचा धर्म आहे. म्हणजे तुम्हाला पैसा कमवावा वाटणं, तुमचं सिक्युअर फ्युचर करावं वाटणं तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्यासाठी, ते ते तुमचा कोर आहे, ते तुमचा धर्म आहे तो. म्हणजे जसं की कृष्णाने सांगितलेलं अर्जुनाला, की "तू का लढ?" तर तो लढणं हा तुझा आणि तुझा देश डिफेंड करणं, व्हॉटएव्हर, तुझा धर्म डिफेंड करणं किंवा देश, म्हणजे त्या काळात जी काही कन्सेप्ट असेल ती, ते करणं हा तुझा धर्म आहे. म्हणून तू करतोयस. तू जिंकणं किंवा हारणं किंवा माझे हे मरतील, हे सगळं माया आहे. पण तू तू लढायचं कारण एकच कारण आहे तुझ्याकडे, लेजिटिमेट कारण धार्मिकदृष्ट्या. ते म्हणजे हा तुझा धर्म आहे लढणं, म्हणून तू लढतोयस. बाकी पुढचा मागचा विचार नाही करायचा आहे. ठीक आहे. तर मग पैसा कमवणं आणि सेफ करणं स्वतःचं फ्युचर, स्वतःच्या फॅमिलीचं, तुम्हाला जे आवडतं ते, हा तुमचा धर्म आहे, म्हणून तुम्ही ते करताय. पैसा तुमच्याकडं लेट्स से असेल आणि तुम्ही त्याचा उपभोग करताय, घेताय, तर ती तुमची रियालिटी आहे त्या मोमेंटची. इनफॅक्ट पैसा तुम्हाला फॅसिलिटेट करतोय तुमच्या ह्याच्या माइंडच्या बाहेर पडायला. कारण तुम्हाला धुंद करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला एक एक जीव करणारा ह्या युनिवर्समध्ये, त्या तुम्हाला पैसा फॅसिलिटेट करतोय. ठीक आहे. सो ती तुमची फॅक्ट आहे. बट माया कुठे येते? माया म्हणजे
त्या पैशाच्या अराउंड जे तुम्ही तुमचे थॉट्स यायला लागतात. शेवटी थॉटलेसनेस इज द अल्टिमेट स्टेट. अल्टिमेट ट्रूथ नाही आहे ह्या जगात, अल्टिमेट स्टेट आहे. ती म्हणजे थॉटलेस इमर्स्ड स्टेट इज द अल्टिमेट स्टेट विच एव्हरीबडी टॉक्स अबाउट. ठीक आहे. तर त्या स्टेटमध्ये आणायला तुम्हाला तुमचा पैसा हेल्पच करतो, बट त्या स्टेटच्या बाहेर घेऊन जाते ती माया. आणि ती माया पैशाच्या रिलेटेड जास्त असते किंवा कारण तुम्ही असं म्हणजे हे सगळे विचार करणं की मी आता एवढा पैसा कमवेल, मग त्याच्यातून मला एवढं असं मिळेल आणि त्याच्यातून जे सुख मिळेल किंवा हा पैसा अ, माझ्या करतो तो, आणि किंवा कुठलेही थॉट्स अराउंड दॅट मनी म्हणजे स्लिपरी स्लोप. म्हणजे जसं म्हणता येईल ना की काही स्लोप्स असतात. तुम्ही काही डोंगरांवरून तुम्ही इझिली चालत जाऊ शकता, आणि काही स्लोप्सवर शेवाळ असतं, काही एकदम स्टीप असतात की मृत्यूचे. तसे जर स्लोप्सला तुम्ही क्लासिफाय केलं तर पैसा रिलेटेड, बाई रिलेटेड, किंवा अम, अ, असे जे ट्रेडिशनली ज्यांना मानलं जातं वाईट, माया मानलं जातं, ते आयडियली फक्त एक स्लोप आहेत. त्याच्यावर तुम्ही घसरायचा चान्स असतो. म्हणजे तो स्लोप खोटा नाही आहे. पैसा हा माया आहे, खोटी नाही आहे. पण स्लिपरी आहे ते, जे तुम्ही चालताय ना ज्याच्यावर, तिथं मग घसरायचा चान्स मॅक्सिमम आहे. कारण ते घसरणं म्हणजे काय आहे? घसरणं म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांमध्ये अडकत जाणं. म्हणजे पैसा जिथं आला ना विषय, तिथे मग तुमचं डोकं अख्खं तुम्ही मग प्लॅनिंगमध्येच निघून जाऊ शकता. की मला एवढा पैसा कमवायचा, मग असं केलं की हे जॉबमध्ये हे एवढी सॅलरी असेल, मग मी हे घेईल ते घेईल. थॉट्समध्ये अडकणं म्हणजे तुम्ही घसरलाच आहे, म्हणजे पडलाच आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या स्टेटमध्ये होता, तुम्ही जे आणि ज्या स्टेटमध्ये होता जिथं तुम्ही पाहिजे होता, तिथपासून तुम्ही घसरून ह्या फुल ऑफ थॉट्स, फुल ऑफ माइंड च्या स्टेटमध्ये जात आहे. म्हणून म्हणून पैसा वाईट. म्हणजे पैशाला जे काय म्हणतात कनोटेशन आहे धर्मामध्ये, की अ, जो पैसाचा फार विचार करतो तो वाईट, किंवा ती मोहमायेमध्ये अडकलेला आहे वगैरे. ते ह्या रिलेशनमध्ये आहे की तो स्लोप स्लिपरी आहे. मग त्याच्यात जर तुम्ही एक्सपर्ट ट्रेकर असाल तर तुम्ही त्या स्लोपवरून पण चालत जाल आणि घसरणार नाही थॉट्सच्या जगामध्ये, आणि तरी पण तुम्ही एक मुग्ध आयुष्य एन्जॉय करू शकता. आता त्यामध्येच मी म्हणेल की एक मंदिराचं मला जाणवतं त्याच्यामध्ये, की मंदिरात का स्पिरिच्युअल वाटावं एखाद्याला. कारण मंदिरामध्ये ते कंपॅरिझन नसतं, तो स्लिपरी स्लोप नसतो. कारण पैशाचं कंपॅरिझन वगैरे नसतं, आणि मग तुम्ही अँग्विश जो येऊ शकतो तो येत नाही मंदिरामध्ये. कारण तिथं कंपॅरिझन नाही आहे. कंपॅरिझनचं जगच नाही आहे ते. कारण तिथे एक गॉड नावाची एंटिटी असते मंदिरामध्ये, जी सगळ्यांपेक्षा एवढी मोठी असते की तुम्ही आपापसात कंपॅरिझनच करत नाही. म्हणजे तिथे कंपॅरिझनला वावच नसतो धार्मिक स्थळांवर. कारण तिथं आयदर तुमच्यापेक्षा एक वरची एंटिटी आहे, स्पिरिच्युअल एंटिटी, गॉड, ज्याच्याशी तुम्ही कम्पेअर करू शकत नाही. आणि बाकी सगळ्या ज्या एंटिटीज असतात ते तुमच्याच लेवलच्या असतात. सो त्याच्यामध्ये तुमचं कंपॅरिझन करायचं काही कारण नाही. म्हणून ह्या स्पिरिच्युअल जागा चांगल्या असतात, बिकॉज दे प्रोवोक थॉटलेसनेस रादर दॅन uh, uh, rather than thoughts which is अधार्मिक म्हणलं पाहिजे. जर थॉटलेस इमर्स स्टेट इज धार्मिक स्टेट, अ, तर थॉटफुल कंपॅरिझनवाली स्टेट इज अधार्मिक स्टेट. आणि त्यामुळे एखाद्याकडे पैसे असून पण तो धार्मिक थॉटलेस राहू शकतो, आणि इनफॅक्ट पैसा तुला हेल्प करतो थॉटलेस राहण्यामध्ये. अ, अ, आणि ती माया म्हणजे जी जो घसरला
ती घसरण म्हणजे थॉटलेस माइंडपासून थॉट्समध्ये जाणं, आणि ते पण फेक थॉट्समध्ये जाणं असणार आहे. म्हणजे आता आपण हे डेफिनेशन आय थिंक आपण सगळ्यांनी मिळून हळूहळू इव्हॉल्व केलं पाहिजे. म्हणजे मलाही सगळे आस्पेक्ट्स नाही माहीत आहे त्याच्यात. कारण काही थॉट्स तर चुकीच्याच असतात. अ, ते तर सगळ्यात मोठा धार्मिक म्हणला जे थॉट्स, चुकीच्या थॉट्स म्हणजे मी म्हणेल द थॉट्स विच गिव्ह यू अ सेन्स ऑफ कंट्रोल, की किंवा सेन्स ऑफ सेल्फ, की तू स्वतः तुम्ही हे केलेलं आहे, मिळवलेलं आहे, की तुमच्या हातात आहे. एक फेक सेन्स ऑफ सिक्युरिटी जी थॉट्स देतात ते तर सगळ्यात अधार्मिक म्हणलं पाहिजे, कारण त्या खोट्या थॉट्स आहेत. अम, अ, अजून मी म्हणेल की अ, काही जसं धार्मिक स्थळं जशी असतात ज्याच्यामध्ये कंपॅरिझन म्हणून सीनिक ठिकाणी पण जाऊन तुम्हाला चांगलं का वाटतं ह्याचं पण थिअरी मी तीच देतो, की मग तुम्ही एकमेकांच्या कंपॅरिझनमध्ये नाही आहे गुंतलेला आहे. तुम्ही त्या सीनरीमध्येच सीनरी इम्पॉर्टंट असते. तुमचे पर्सनल रिलेशनशिप्स किंवा पर्सनल हायरार्की इम्पॉर्टंट नसते जेव्हा तुम्ही एखाद्या सीनिक ठिकाणी जाता. त्यामुळे एखादं सीनिक ठिकाण पण तुम्हाला आनंद देतं. हा आस्पेक्ट पण देतं तुम्हाला, की तुम्ही तुमच्या हायरार्कीमध्ये नाही अडकलेला आहात. सो मेन प्रश्नाकडे यायचं, उत्तराकडे यायचं झालं तर म्हणजे एखादा महालांमध्ये राहतोय आणि गाड्या फिरवतोय ह्याचा अर्थ तो मोहमायेत अडकलेला आहे असं नाही आहे. पण तो घसरायचे जास्त चान्सेस असू शकतात. बट एखादा माणूस महालांमध्ये राहून पण अल्टिमेट स्टेटमध्ये जगू शकतो. थॉटलेस आणि इमर्स स्टेटमध्ये जगू शकतो, जो ते एन्जॉय करू शकतो. अम, त्याला ॲज लाँग एज त्याला ती कॉन्स्टंट भीती नाही की अरे माझं हे निघून गेलं तर काय होईल, का निघून जाऊही शकतं. त्याचा महाल त्याच्याकडून उद्या घेऊन टाकलेला जाऊ शकतो. त्याच्यावर अटॅक पण होऊ शकतात, कारण ज्याच्याकडे मोठी गोष्ट आहे त्याच्यावर अटॅक करणारे पण खूप आहेत. ना त्याला दुसरे कुठले थॉट्स येत आहेत की मी सगळ्यांपेक्षा ग्रेट आहे किंवा माझ्या कंट्रोलमध्ये सगळं आहे, कारण दॅट इज अ फॉल्स थॉट. म्हणजे ह्या सगळ्या थॉट्समध्ये जर एखादा गुंतलेला नाही आहे आणि तो फक्त एक सौंदर्य त्या महालाचं एन्जॉय करू शकतोय, आणि जे कम्फर्टमुळं त्याला डिस्कम्फर्ट्समुळं जे इश्यूज येतात लाईफमध्ये ते येत नाही, ते त्याला मुग्ध होण्यापासून थांबवत आहेत, ते जर नाही आहेत, तो महालामध्ये राहून पण मोहमायेत नाही अडकलेला आहे. तो धार्मिकच आहे. त्यामुळे असं नाही की एखादा महालांमध्ये आणि गाड्यांमध्ये अडकलाय तर तो मोहमायेत आहे आणि एखादा रस्त्यावर फिरतोय. कारण रस्त्यावर फिरणारा जर म्हणाला की रस्त्यावर फिरत असेल, रस्त्यावर फकीर सारखा फिरत असला जरी एखादा माणूस, आणि त्याच्या डोक्यात कंटिन्युअसली थॉट्स असले महालात जायचे किंवा कोण बाकी सगळे कसे मजा करतायत वगैरे, तर मग तो मोहमायेत जास्त अडकलेला आहे, ना की जो माणूस महालात आहे तो. सो हा फरक आहे. त्यामुळे कोणी म्हणाला पैसे देऊन टाकेल मी तुमचे, जर तुम्हाला मायाच आहे सगळी पैसा म्हणजे, तर मग हे त्याचा आन्सर आहे, की एखाद्याला घेऊन टाकायचं आहे तर माझ्या सगळ्या माझ्यातून माया सगळी माझी घेऊन टाकायची असेल एखाद्याला, तर त्याला सगळे माझे एन्झायटी, माझे फिअर, माझे सेन्स ऑफ फेक कंट्रोल्स हे सगळं कोणी घेऊन टाकलं, तर तो माया घेऊ शकतो एखाद्याकडून, त्याचा पैसा घेऊन नाही घेऊ शकत. आणि एखाद्याला इन्स्टिंक्ट असणं स्वतःचे पैसे जपणं आणि स्वतःचं ग्रोथ करणं, तर ते त्याचा धर्मच आहे तो. म्हणजे तुमच्या कोर व्हॅल्यूज ज्या असतात, ज्या तुमच्या बीइंगचा पार्ट आहे, तो तुमचा धर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मायेत अडकले असं नाही आहे. तुम्ही थॉट्समध्ये अडकणं हे मात्र तुम्ही अवॉइड, शिकण्यासारखी गोष्ट आहे एक, जी ग्रो होण्यासारखी गोष्ट आहे ह्युमन्समध्ये, की तुम्ही थॉटलेस ह्याच्याकडे इमर्स स्टेटकडे जाणं. त्यामध्ये पण अजून एक मला 2-3 गोष्टी सुचल्यात ह्याच्यामध्ये, की
मी रिअलाईज केलं, जे इंट्युटिव्हली ऑब्व्हियस वाटतं, पण कुठल्या धार्मिक ग्रंथात असे काही रेफरन्सेस येत नाही त्याचे, की असं वाटतं की म्हणजे माझ्यामध्ये आणि जेफ बिझोस म्हणजे जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसामध्ये काही फरक नाही आहे असं वाटतं एका ठिकाणी. सगळे सेम आहेत स्पिरिच्युअल लेवलवर, बट सेम नाही पण आहे. म्हणजे डिफरन्स पण जाणवतो. म्हणजे ऑब्व्हियसली त्याची लाईफ तो जास्त एन्जॉय करू शकतो ऑब्व्हियसली, त्याच्याकडे जास्त पैसा असल्यामुळे असं वाटतं. पण मग ह्या स्पिरिच्युअल कॉन्व्हर्सेशनमध्ये वाय डज इट फील की सगळे सेम आहेत? तर त्याचं माझं असं कन्क्लुजन आहे की तुमचं फायनल स्टेट जी आहे ते मल्टिप्लिकेशन आहे दोन गोष्टींचं. एक म्हणजे तुमच्याकडे रिसोर्सेस किती आहेत ते, इंटू तुमची कपॅसिटी ऑफ युझिंग दोज रिसोर्सेस टू मेक शुअर यू रीच अमेझिंग स्टेट. म्हणजे तुमचं कॅपॅसिटी, तुमचा इंटेलिजन्स आणि तुमचे रिसोर्सेस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन असतं तुमच्या लाईफची करंट स्टेट. आता ह्याचा अर्थ असा की जेफ बिझोसकडे एवढे रिसोर्सेस आहेत की तो थोडा जरी इन्क्लाइंड असेल स्पिरिच्युअली किंवा आनंद घ्यायचा थोडा जरी त्याच्यामध्ये हे असेल स्किल, तर तो इमिजिएटली ही कॅन गेट इन टू द अमेझिंग स्टेट बिकॉज ही डझंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. त्या उलट एखादा गरीब पण आहे, रस्त्यावर बसला एक फकीर आहे, आणि जे की इंडियामध्ये ट्रेडिशनली खूप व्हॅल्यू केलेलं आहे फकीरांना. आणि दे आर ऑल्सो म्हणजे जे प्युअर खरे फकीर असतील ते सुखी पण असणार. ते त्याचा डिफरन्स असा आहे की मल्टिप्लिकेशन जे जो दुसरा फॅक्टर आहे की द वे ऑफ काय म्हणतात त्याला, द कॅपॅसिटी, इंडिव्हिज्युअल मेंटल कॅपॅसिटी ऑफ एन्जॉईंग द सराउंडिंग अँड गेटिंग इमर्स्ड, हे सिम्पल आहे. म्हणजे तसं तर मी बसल्या बसल्या पण इमर्स होऊ शकतोय. म्हणजे आता कसे ढग आणि आकाश जसं दिसतंय ते बघत बघत पण मी एन्जॉय करू शकतो. ती कपॅसिटी इंटू तुमचे रिसोर्सेस किती छोटे असले, जसं की एक फकीर बसला त्याच्याकडे रिसोर्सेस काहीच नाहीत, 0.1 आहेत, इंटू अ मिलियन इज हिज कपॅसिटी ऑफ एन्जॉईंग थिंग्स. तर त्याचा आनंद आणि त्याची लाईफ इज सेम ॲज जेफ बेझोसची मिलियन इंटू 0.1. सो तसे आपण एका प्लेनवर असतो. बट गरिबाला ती स्किल जास्त लागते ऑफ म्हणजे असं म्हणजे गरीब आणि श्रीमंतांनी जर ठरवलं स्पिरिच्युअल व्हायचं तर सेम नाही आहे. म्हणजे सेम आनंदाच्या स्टेटपर्यंत पोहोचू शकतात, बट गरिबाला जास्त एफर्ट घ्यावा लागतो, पण इव्हेंच्युअली पोहोचू शकतात. सो त्याच्यामध्ये मला अजून असं म्हणायचं होतं, एक चांगली स्टोरी मला आठवते. ती पण ओशोच्याच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी बघितले होते की डायोजनीस आणि अलेक्झांडरचे बरेच रेफरन्सेस येतात. डायोजनीस एक फकीर होता, आणि अलेक्झांडर त्याच्याकडे आलेला त्याला बोलवायला. तर अलेक्झांडर म्हणाला, मी तुला काय ॲक्च्युली स्टोरी चुकीची सांगतोय मी. अलेक्झांडर एका हिंदू फकीराकडे आलेला त्याला घेऊन झाला, कारण तो इंडियात आलेला आणि इंडियन फकीर जे आहेत संन्यासी त्यांच्या स्टोरीज त्यांनी ऐकलेल्या ट्रेडिशनली. तर तो इथल्या एका फकीराला घेऊन जायला आला आणि तो फकीर बसलेला मस्त नदीच्या शेजारी हे करत मस्त एन्जॉय करत होता त्याची लाईफ. ॲज अ सेड गरीब पण तेवढंच आहे, त्याच लेवलवर एन्जॉय करू शकतो. तर मग अलेक्झांडर म्हणाला, मी तुला वाटेल ते देऊ शकतो, तू माझ्याबरोबर चल फक्त माझ्या देशामध्ये, कारण मला घेऊन जायचं आहे खरा संन्यासी घेऊन जायचा आहे. आणि मग ऑब्व्हियसली त्या गावात माहिती होतं की हा खरा संन्यासी आहे, कारण तुम्ही ओळखू शकता संन्यास्यांमध्ये पण. तर तो संन्यासी म्हणाला, तू असं मला काय देऊ शकतोस की ज्याच्यानी मला तू मोटिवेट करशील? म्हणजे माझ्याकडे सगळंच आहे. कारण त्याचं ते मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो होता, इमर्स व्हायची कपॅसिटी जी होती ती इतकी इन्फायनाईट होती की त्याच्याकडे रिसोर्सेस 0.1 असले तरी तो आता ऑलरेडी त्याचं मल्टिप्लिकेशन मिलियन्समध्ये होतं. सो तो म्हणाला, मी काय, तू काय देऊ शकतोस असं मला की ज्याच्याशी मला घेऊन जाशील तू? तर असं करत झालं, बरंच झालं. मग ऑब्व्हियसली अलेक्झांडर नाही घेऊन जाऊ शकला त्याला, कारण भीती पण दाखवली की मी तुला मारेल वगैरे. तर मग आता ते पण एक इंटरेस्टिंग. हां, लेट्स टेक धिस स्टोरी टू इट्स कम्प्लिशन. तर मग पहिली गोष्ट अलेक्झांडर त्या संन्यासाला म्हणाला की मी तुला वाटेल ते देऊ शकेल, तू माझ्याबरोबर चल.
संन्यासी म्हणाला, काहीच नाही आहे असं, कारण माझ्या ऑलरेडी मल्टिप्लिकेशन ऑफ माय जॉय अँड माय रिसोर्सेस इनफायनाईट. ठीक आहे. मग दुसरा म्हणाला तो की तू जास्त नखरे केलेस तर मी खून करू शकतो तुझा, म्हणजे माझ्याकडे एवढी कपॅसिटी आहे की तू नाही म्हणालास आत्ता तर मी तुझा गळा कापू शकतो ॲक्च्युली ह्या मोमेंटला. तर त्यावर तो म्हणाला की ठीक आहे, म्हणजे कापशील तू गळा, पण मग आपण दोघंही बघू, म्हणजे माझा गळा कापल्या जाताना अ, अ, दोघंही, म्हणजे यू विल विटनेस इट, आय विल विटनेस इट, असं काही नाही आहे. म्हणजे ते घाबरवू पण नाही शकला. आता हा पॉईंट पण इंटरेस्टिंग आहे, कारण जी भीती आहे आपल्यामध्ये, गळा कापला तर मी आपण तर नाही म्हणणार आहे, पण तरी तो का हो म्हणाला, आणि म्हणजे ही स्टोरी अशी का आहे? तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की बिकॉज द अल्टिमेट स्टेट इज इमर्स थॉटलेस स्टेट, राईट? मग त्या इमर्स थॉटलेस स्टेटमध्ये तुमचा धर्म तुम्हाला डिरेक्ट करू शकतो कुठे जायचं आहे, बट एन्झायटीला जागा नाही आहे किंवा फिअरला जागा नाही आहे. सो एखादा घाबरवत आहे तुम्हाला तर तुम्ही घाबरणार नाही पाहिजे. पण ऑफकोर्स जर लाईफ प्रिझर्वेशन हे जर तुमचं धर्म असेल तर तुम्ही जाऊ पण शकता. म्हणजे असं म्हणायला काही म्हणजे धार्मिक ह्याच्यात मला काही वाटत नाही चुकीचं, की एखादा म्हणेल की नाही, मला माझा गळा कापू न देणं हाच माझा धर्म आहे, तर मी तुझ्याबरोबर येतो. म्हणजे ह्या भीतीनी पण कोणतरी जायला माझा विरोध नाहीये. म्हणजे तरी पण मी त्याला स्पिरिच्युअलच म्हणेल. म्हणजे मी असं नाही म्हणणार की एखादा काय म्हणतात त्याला, एखादा अकम्प्लिश्ड साधू आहे, तो गळा कापायला तयारच होईल नेहमीच. म्हणजे गळा कापू द्यायला तयार असणाराच मी संन्यासी म्हणेल असं नाहीये. कारण गळा कापू देणं आणि न देणं हे तुमचा धर्माचा पार्ट येतो. ह्याचा एक्झाम्पल मी असं देईल, की सपोज एखाद्याचा धर्म आहे. धर्म म्हणजे तुमच्या मनातून येणारे तुमचे कोर व्हॅल्यूज जे तुम्हाला माहिती आहेत काय आहेत. ठीक आहे. एखाद्याचा धर्म पॅट्रिऑटिझम असू शकतो. मग तो ॲक्च्युअली म्हणेल, की मी एखाद्या स्ट्रेंजरला माझ्या काय म्हणतात त्याला, देशात यायच्याऐवजी मी माझा गळा कापून घेईल, पण मी एखाद्या स्ट्रेंजरला पाय ठेवू देणार नाही. त्या रेफरन्समध्ये वी व्हॅल्यू दॅट करेज आणि वी रिस्पेक्ट इट. अजून पण होऊ शकतं ना, एखादा तुमच्या लेट्स से पॅट्रिऑटिझम समजायला अवघड असेल, तर एखादा तुमच्या फॅमिलीवर पण अटॅक करत असेल आणि तेव्हा तुमचा आता इथं धर्म समजणं सोपं आहे, की ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही म्हणाल माझा धर्मच आहे माझी फॅमिलीचं प्रोटेक्शन करणं. तर तू गळा कापलास तरी चालेल, पण मी तुला पुढे जाऊ देणार नाही आहे. ठीक आहे. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण समजू शकतो, की एखाद्याचा धर्म त्याला गळा कापू पण देतोय. म्हणजे गळा कापला तरी तो आउटकम पण मला चालेल, पण मला हे व्हॉट एव्हर यू आर ऑफरिंग मी हे चालणार नाही आहे. ठीक आहे. तर मग ह्या कॉन्टेक्स्ट लावूया आपण त्या अलेक्झांडरच्या स्टोरीला. त्या संन्यासाचा असेल धर्म, की मी कोणाचं ऐकत नाही, माझं लाईफ म्हणजे माझा इंडिपेंडन्सच माझा धर्म आहे. जर असं असेल तर इन दॅट कॉन्टेक्स्ट तो संन्यासी म्हणणं कम्प्लिटली व्हॅलिड आहे, की तू माझा गळा कापलास तरी चालेल. मला फिअर किंवा एन्झायटी डझंट रूल माय लाईफ. कोर व्हॅल्यूज तर तुमच्या असतातच प्रत्येकाच्या. दे आर पार्ट ऑफ यू. तुमच्या DNA मध्ये तुमच्या कोर व्हॅल्यूज आहेत. जसं की तुमच्या फॅमिलीचं प्रोटेक्शन करणं जर तुमची कोर व्हॅल्यू, एक एक्झाम्पल आहे धर्माचं, सोपं आहे समजणं. म्हणजे व्हॉट आय मीन बाय सेईंग की तुमचा धर्म म्हणजे तुमच्या कोर व्हॅल्यू म्हणजे तुमच्या DNA मध्ये बसलाय. एक्झाम्पल इज एखाद्याला तुमची फॅमिलीचं प्रोटेक्शन करणं एखाद्याचा धर्म असतो. तसंच एखाद्याचा एखाद्याला असू शकतं की माझा इंडिपेंडन्स जपणं आणि कोणाचं न ऐकणं हाच माझा धर्म आहे. त्याच्या पुढं माझा गळा कापला तरी चालेल. ठीक आहे. ही इज दॅट मच शुअर अबाउट इट. सो तो म्हणाला की ठीक आहे, तू गळा कापणं वगैरे म्हणतोयस अलेक्झांडर, बट बट त्याच्याने डझंट चेंज एनिथिंग, बिकॉज आय एम ट्रू टू माय सेल्फ. आणि बाकीच्या फिअर्स आणि अँझायटी किंवा असं होईल मग काय होईल हे थॉट्स माझ्या मनात येत नाही, कारण मी धुंद आहे, मी मुग्ध आहे, मी थॉटलेसच आहे. थॉट्स डू नॉट काय म्हणतात त्याला, डिक्टेट माय बिहेवियर. ठीक आहे. तर अलेक्झांडरची जी धमकी होती की मी तुझा गळा कापेल, ती पण तेवढीच फेल गेली त्या संन्यासावर, की गळा कापला तरी चालेल, मी माझा इंडिपेंडन्स जपणार आहे. ठीक आहे. दुसरं झालं. मग अलेक्झांडर
त्या ह्याला म्हणाला, धर्मगुरू संन्यासाला, खऱ्या संन्यासाला म्हणाला की ठीक आहे, तू आता काहीच होऊ शकत नाही, मी मान्य आहे. तर मग सांग तू मला काय करू शकतो का मी तुझ्यासाठी, कारण मी तर थक्क झालो, कारण ऑब्व्हियसली अशा खऱ्या संन्यासाच्या प्रेझेन्समध्ये तुम्ही असाल तर तुम्ही त्याच्यापुढे नतमस्तक व्हालच, कारण तुम्हाला कळेलच एखादा खरा संन्यासी जो इतका ऑनेस्ट आणि कोरमध्ये संन्यासी असेल. तर मग शेवटी अलेक्झांडरची स्थिती अशी झाली की तो म्हणाला, ठीक आहे, मी तर नतमस्तक आहे, मी काय करू शकतो का तुमच्यासाठी हे सांगा प्लीज मला. तर तो गुरु म्हणाला, एक गोष्ट करू शकतोस तू की तू जेव्हा आलास आणि मी असा नदी किनारी बसलेला, तर तू माझे धूप अडवलीस, माझ्यावरची येत होती ती, आणि तो धूप सेकत बसलेला तिकडे नदी किनारी. तर ह्या पुढे तू जेव्हा कोणाशी बोलशील ना, तर त्याच्या ते ऊन, धूप मत रोकना किसी की. मैं धूप सेक रहा था और तुमने रोक दिया, तो आगे अगर तुम किसी से मिलो तो वो धूप मत रोकना, म्हणजे फक्त ऊन माझ्यावर येऊ दे आणि तू जा, तेवढं कर माझ्यासाठी. तर ही पण म्हणजे ह्याच्यामध्ये एकदम व्हॅलिड आहे ही पण, म्हणजे तसं बघायला गेलं त्याच्यात अतिशयोक्ती काही नाही, कारण ह्याचा बेसिकली अर्थ असा आहे की तो म्हणजे त्याचे रिसोर्सेस जे .1 रिसोर्स जो लागणार आहे मल्टिप्लिकेशन फॅक्टर तुमच्या हॅपीनेसमध्ये, .1 इज द रिसोर्स जो त्याला हवा तो आता त्या मोमेंटला दॅट .1 रिसोर्स वर जी धूप त्याच्या अंगावर येत होती आणि मस्त त्याला उन्हात छान वाटत होतं, ते अलेक्झांडरने रोखलेलं. सो त्याने सांगितलं की ठीक आहे, एवढं नको करूस. तर म्हणजे ह्याच्यात काहीच चूक नाहीये, काही अतिशयोक्ती नाही ह्या स्टोरीमध्ये. दिस इज म्हणजे एक खरा संन्यासी असेल नदी किनारी आणि एक खरा राजा आला, अलेक्झांडर जग जिंकलेला, तर हे इंटरॅक्शन इज अ कम्प्लिटली व्हॅलिड इंटरॅक्शन. सो हे मला पॉईंट सांगायचा होता ह्याच्यासाठी की त्या आणि हॅपीनेस प्लेनवर म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे सेम आहोत हॅपीनेस प्लेनवर, ठीक आहे. आणि त्या प्लेनमध्ये तुमची पोझिशन कुठे आहे त्या जगामध्ये, ते डिपेंड करतं दोन गोष्टींवर. एक म्हणजे तुमच्याकडे काय रिसोर्सेस आहेत इन टू तुमची ॲबिलिटी ऑफ एन्जॉईंग द रिसोर्स. दॅट रिसोर्स कॅन बी ॲज स्मॉल ॲज माझ्यावर आता ऊन येतं आहे छान, मी नदी किनारी आहे आणि मला आनंद मिळतो आहे, आणि पण माझा आनंद घ्यायची कपॅसिटी एवढी जास्त आहे आणि माझं थॉटलेस माइंड, म्हणजे मी साध्या साध्या विचारांमधून तर बाहेर गेलेलोच आहे, आणि मी म्हणजे ऑलरेडी माझं मी एक सुपर काय म्हणतात त्याला, एक ऑलिम्पिक लेवल ॲथलीट आहे ऑफ बीइंग इन दिस इमर्स थॉटलेस स्टेट. आणि मग मला हे फक्त हे ऊन मिळणं .1 इंटू दिस मिलियन इज लीडिंग मी टू बिलियन वॉटर डॉलर्स ऑर द पोझिशन. सो ते तुमची रिसोर्सेसची रिक्वायरमेंट .1 असणं किंवा 100 असणार वॉटर, ती म्हणजे मोहमाया नाही आहे. माया म्हणजे तुमचं घसरण आहे इन थॉट्स, इन द वर्ल्ड वेअर युअर माइंड इज फिल्ड विथ थॉट्स अँड यू आर नॉट थॉटलेस इमर्स स्टेट. सो ते त्या अवघड प्रश्नाचं माझं उत्तर आहे असं मी म्हणेल की एखाद्याने म्हणाला मोहमाया तुझी वाचवतो पैसे घेऊन, तर मी म्हणेल माझे स्लिपरी स्लोप काढून टाका, विच गेट्स मी पैसे काढणं इज नॉट द माया काढून टाकणं नाही आहे पैसे, ठीक आहे. सो अर्धा तास झालेला आहे, पण हा व्हिडिओ ठीक आहे, अर्धा तासाचा इनफ व्हिडिओ आय थिंक, आणि फोन पण माझा ओव्हरहीट व्हायला लागला आहे. पण अजून काही क्वेश्चन्सचे आन्सर्स मला करायचे, तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये करेल. तो क्वेश्चन हाच आहे की जर ॲक्च्युली लास्ट व्हिडिओमध्येच मी तो आन्सर केलेला आहे, पण मला तो इलॅबरेट करायचा होता. तो म्हणजे तो क्वेश्चन आहे की जर गॉड एवढं चांगलं आहे तर वाय इज देअर सफरिंग इन दिस वर्ल्ड. हा पण एक धर्मगुरूला बुचकळ्यात पाडणारा प्रश्न आहे, कारण धर्मगुरू म्हणला की तो धर्म आणि देव किती मोठा आणि किती चांगला आहे, ह्याच्याशिवाय कुठला धर्म सुरू होत नाही. आणि जर देव असेल त्या पोझिशनचा, तर या जगात सफरिंग का आहे, हा एक धर्मगुरूला
बोल्ड करणारा प्रश्न आहे, ज्याचा आन्सर मी करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये.